नमस्कार। उजनी धरणाची तिसरी आज दिवसभरात अपडेट घेण्याचे मुख्य कारण म्हणजे उजनीत येणारी दौंडकडूनची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। तसेच वीरचा विसर्ग ही किती आहे तो आपण पाहूया। सर्व अपडेट जाणून घेण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व निश्चितपणे बातम्यांसाठी लाईक मात्र करायला विसरू नका। वीर धरणाची अगोदर माहिती आपण घेऊया। वीर धरणातून सकाळी 17,111 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता, मात्र त्यात दुपारी 3:30 वाजल्यापासून घट करण्यात आलेली असून ते 7,837 क्युसेक करण्यात आलेले आहे। व पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण हे पाहून यात कमी जास्त प्रमाण होऊ शकते असे आव्हान नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून करण्यात आलेले आहे। तर दौंडकडून येणारी आवक ही किती आहे ते पाहूया। त्या अगोदर सध्या सिनामाडा योजनेतून 180 क्युसेकचा विसर्ग सुरू असून बोगद्यातून 200 क्युसेक, मेन कॅनल 600 क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे। तर दौंडकडून येणारी आवक ही आता मात्र 34,014 क्युसेक्स ही झालेली आहे व उजनी परिसरात होत असलेला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस, त्यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात अजूनही वाढ होऊ शकते। उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे सकाळपासूनच 1,00,000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे। तो विसर्ग 1,00,000 क्युसेकचाच असून यात वीज निर्मितीचा 1,600 क्युसेक्स असा मिळून 1,01,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून थेट भीमा नदी पात्रामध्ये सोडला जात आहे। यात वीरचा विसर्ग मिसळल्यास तो 7,837 क्युसेक्सने प्लस केल्यास तो 1,09,437 क्युसेक्स विसर्ग संगम येथे एकत्र होऊन नीरा भीमा नदी संगम येथे एकत्र होऊन तो पुढे भीमा नदी पंढरपूरच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे। तरी नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सावधानता व सतर्कता बाळगावे असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनानेही केलेले आहे।